Welcome, dear students. GRPS Junior College, Narangaon. Online lecture. Subject Agriculture Science and Technology. Standard 12. Dear students, in previous lecture, we are studied about traditional crop, first wheat. In today's lecture, we are going to study second crop paddy, means rice. पॅडीलाच राईस असं म्हणतात. लोकल नेम ऑफ पॅडी इज साळ, भात और धान. पॅडीला मराठीमध्ये साळ म्हटलं जातं. त्यानंतर त्याला भातही म्हणतात आणि धान. हिंदीमध्ये त्याला धान असं म्हणतात. बॉटनिकल नेम ऑफ पॅडी इज ओरायझा सटाइवा. बॉटनिकल नेम ऑफ पॅडी इज ओरायझा सटाइवा. ओ कॅपिटल, एस स्मॉल. आणि दोन्ही वर्ड्सला त्या ठिकाणी अंडरलाईन महत्वाचे. फॅमिली इज ग्रॅमिनी. पॅडी हे जे क्रॉप आहे ते ग्रॅमिनी फॅमिली मधला आहे. देन ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. ओरिजिन म्हणजे काय, तर त्याचं सुरुवातीला कुठं सापडलेलं आहे त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो. तर साऊथ ईस्ट एशिया हे पॅडीचं ओरिजिन आहे. पुन्हा एकदा पहा, पॅडी लोकल नेम साळ, भात, धान. बॉटनिकल नेम ओरायझा सटाइवा. फॅमिली ग्रॅमिनी. ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. Then uses of paddy. Rice is the staple food of 60% population of the world. जगातलं 60% जे पॉप्युलेशन आहे त्यांचं स्टेपल फूड, रोजच्या आहारामधलं अन्न म्हणून त्या ठिकाणी राईसचा वापर होतो. 60% पॉप्युलेशन या ठिकाणी आपल्या अन्नामध्ये भाताचा वापर करतो. It contains carbohydrates, protein, fats, minerals and vitamins. त्याचबरोबर पॅडीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन असतात, फॅट्स, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स हे त्यामध्ये आपल्याला सापडतात. राईस ब्रान कंटेन्स 18 to 20% ऑइल. राईस ब्रान जो आहे तर त्या राईस ब्रान मध्ये 18 ते 20% ऑइल त्या ठिकाणी सापडतो. पॅडी स्ट्रॉ इज युज्ड ॲज अ मॅन्युरिंग, मल्चिंग ॲज वेल ॲज पॅडिंग मटेरियल. त्यानंतर पॅडी स्ट्रॉ जे आहे तर ते पॅडी स्ट्रॉ जे भाताचं जे काड आहे ते काड त्या ठिकाणी मॅन्युरिंग साठी वापरतात, त्याचं खत बनवतात. मल्चिंग शेतामध्ये आच्छादन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, ॲज वेल ॲज पॅडिंग मटेरियल. पॅडिंग मटेरियल त्याचा विविध त्या ठिकाणी वापर होतो. त्यामध्ये हट्स मेकिंग, त्यानंतर वेगवेगळे प्लाउड इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. देन राईस ब्रान, पॅडी हस, स्टाल्क आर युज्ड ॲज अ फॉडर. त्याचबरोबर राईस ब्रान आहे, राईस ब्रान, त्यानंतर पॅडी हस, स्टाल्क आर युज्ड ॲज अ फॉडर. राईस ब्रान जे आहे तर ते प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी जे तुकडे निघतात त्याला आपण राईस ब्रान असं म्हणतो. पॅडी हस, पॅडी हस म्हणजे जे वरती आवरण आहे भाताच्या ग्रेनच्या वरती एक कवर असतं त्याला आपण पॅडी हस असं म्हणतो. देन स्टाल्क म्हणजे त्याचे जो पेंडा आहे तो पेंडा आपण फॉडर म्हणून त्याचा वापर केला. इन्फेरियर क्वालिटी राईस इज युज्ड ॲज अ पोल्ट्री फीड. त्याचबरोबर इन्फेरियर क्वालिटीचे जे राईस आहे तर ते पोल्ट्री फीड म्हणून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यामध्ये पोल्ट्रीमध्ये त्याचं फॉडर म्हणून त्याचा यूज केला जातो. राईस बाय प्रोडक्ट्स मुरमुरे, पोहे आर
प्रिपेअर्ड. त्याचबरोबर राईस पासून इतर काही बाय प्रॉडक्ट्स तयार केले जातात. त्यामध्ये मुरमुरे, पोहे, मुरमुरे म्हणजे पर्चेड राईस, पोहे म्हणजे बिटन राईस आर प्रिपेअर्ड. पोहे त्या ठिकाणी त्याच्यापासून प्रेसिंग केल्यानंतर पोहे तयार होतात. These are the uses of paddy. Then next, soil requirement of paddy crop. भात पिकासाठी मातीची जी आवश्यकता आहे ती कशा पद्धतीची आहे? It requires alluvial to lateritic soil. या पिकाला त्या ठिकाणी alluvial to lateritic ज्या गटामधली जी माती आहे ती माती या ठिकाणी आवश्यक असते. It is also grown on kharlands and basalt soil. त्याचबरोबर खारवट जमीन आणि बेसाल्ट जी सॉइल आहे म्हणजे काळ्या मातीत सुद्धा त्या ठिकाणी राईस पीक म्हणजे पॅडी पीक त्या ठिकाणी घेऊ शकतो. देन इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर ती जी माती आहे ती फर्टाईल असली पाहिजे ॲज वेल ॲज वेल ड्रेन. पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी जमीन त्या ठिकाणी पाहिजे. pH should be 5.5 to 7.0. त्याचबरोबर जो pH आहे जो मातीचा सामो आहे तर तो 5.5 to 7.0 त्या ठिकाणी आवश्यक आहे. Then climatic requirement, it is a tropical crop. उष्णकटिबंधीय प्रदेशातलं पीक आहे. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. जे ऑप्टिमम जे टेम्परेचर आहे ते साधारणतः 20 ते 37 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी आवश्यक आहे. देन इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट. त्याचबरोबर उष्ण आणि दमट हवामान या पिकासाठी आवश्यक आहे. रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 mm. आणि त्याचे जे पावसाची जी आवश्यकता आहे तर ती 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस ज्या प्रदेशात पडतो त्या ठिकाणी पॅडी चांगल्या पद्धतीने येतं. त्याचबरोबर रेनफेड पॅडी जी आहे म्हणजे पावसावरती येणारं पॅडीचं जे उत्पादन आहे तर ते सुद्धा या ठिकाणी मोर दॅन 1000 मिलीमीटर पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या प्रदेशामध्ये घेतलं जातं. तर या ठिकाणी आपण पाहिलं सॉइल आणि क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. देन मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन. पॅडी कल्टिवेशनच्या 4 मेथड आहेत. फर्स्ट ड्राय कल्टिवेशन, सेकंड वेट कल्टिवेशन, थर्ड सेमी ड्राय कल्टिवेशन, फोर्थ इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. त्यामध्ये इंटेन्सिव्ह आणि जापनीज मेथड कल्टिवेशनच्या आहेत त्या या ठिकाणी आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट ड्राय कल्टिवेशन. इट इज followed in areas of inadequate and uncertain rainfall where irrigation facilities are not available. ड्राय कल्टिवेशन जी मेथड आहे पॅडी कल्टिवेशन ती कुठं वापरतात तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अत्यंत अल्प आहे अशा ठिकाणी ही ड्राय कल्टिवेशन केलं जातं. डीप ब्लॅक सॉइल्स विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी यूज. त्यामध्ये डीप ब्लॅक सॉइल आहे म्हणजे खोल काळी जमीन आणि चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता, गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी ड्राय कल्टिवेशन केलं जातं.
field is plowed immediately after the harvest of previous crop. त्यामध्ये आधीचं पीक काढल्यानंतर फील्ड त्या ठिकाणी लगेच नांगरून घेतली जाते. प्लाउड म्हणजे काय? नांगरणी करणे. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर सोन टू अ ग्रेटर डेप्थ बाय ड्रिलिंग मेथड. आणि अर्ली मॅच्युरिंग म्हणजे लवकर परिपक्व होणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत त्यांची पेरणी त्या ठिकाणी ड्राय कल्टिवेशन मध्ये केली जाते. तर हे त्या ठिकाणी ड्राय कल्टिवेशन मध्ये आपल्याला सांगता येईल. देन सेमी ड्राय कल्टिवेशन. In this method, some part of life cycle of crop passes under dry condition and some parts under wet condition. सेमी ड्राय कंडिशन काय आहे? तर त्यामधलं प्याडीचं लागवडीतला काही भाग, लागवड केल्यापासून काही भाग ड्राय कंडिशन मध्ये त्या ठिकाणी ग्रो होतो आणि काही भाग त्या ठिकाणी वेट कंडिशन मध्ये म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता झालेली असते. सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिवन ॲट क्रिटिकल ग्रो स्टेजेस. त्यामध्ये काही आपण प्रोटेक्टिव्ह इरिगेशन त्या ठिकाणी देतो. इन सम स्टेजेस टिलरिंग, फ्लावरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेज. तर ह्या स्टेजेस मध्ये त्या ठिकाणी आपण काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन सेमी ड्राय कल्टिवेशन मध्ये देत असतो. दिस मेथड हेल्प्स इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. दिस मेथड हेल्प्स इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. तर ही जी मेथड आहे तर ती वीड ग्रोथ त्या ठिकाणी सप्रेस करण्यासाठी वापरली जाते. इन शॉर्ट, इन दिस मेथड द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड. त्याचबरोबर ही जी मेथड आहे तर ती बंडेड फील्ड मध्ये म्हणजे चारही साईडनं बंड तयार केले जातात आणि त्या बंडेड फील्ड मध्ये म्हणजे खाचरामध्ये त्या ठिकाणी भात लागवड केली जाते आणि ह्या मेथड मध्ये वीडचा प्रादुर्भाव कमी असतो. देन वेट मेथड or wet cultivation method. In this method, land is plowed and puddled with 3 to 5 centimeter standing water. Wet method मध्ये काय केलं जातं तर त्या ठिकाणी प्लाविंग केलं जातं, नांगरणी केली जाते आणि पडलिंग करतात. पडलिंग म्हणजे काय? तर 3 ते 5 सेंटीमीटर पाणी जमिनीमध्ये साचून ठेवायचं आणि त्यामध्ये नांगरणी करायची. मराठीमध्ये आपण त्याला चिखलणी असं म्हणतो. Seedlings are raised in nursery and later on transplanted in puddled field. त्याचे जी रोपं आहेत तर ती रोपं सुरुवातीला आपण नर्सरीमध्ये तयार करून घेतो आणि त्यानंतर त्याची लागवड मुख्य फील्ड मध्ये ट्रान्सप्लांटेड ते केले जातात. If it is not possible to raise seedlings, sprouted seeds are directly broadcast in puddled field. जर आपल्याला सीडलिंग्स तयार करणं शक्य नसेल किंवा रोपं तयार करणं शक्य नसेल तर जे सीडलिंग्स आहेत म्हणजे मोड आलेले जे बियाणं आहे तर ते बियाणं त्या ठिकाणी डायरेक्ट आपण पडलिंग केलेल्या शेतामध्ये त्या ठिकाणी ब्रॉडकास्ट करायचे आहेत, हाताने त्या ठिकाणी फेकून द्यायचे आहे. प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर्स लेस सीड रेट दॅन अदर मेथड. तर यामध्ये जे प्लांट पॉप्युलेशन आहे प्लांट पॉप्युलेशन त्या ठिकाणी मोर युनिफॉर्म असतं, रिक्वायर्स लेस सीड रेट दॅन अदर मेथड. त्याचबरोबर जे काही अदर मेथड्स आहेत त्यांच्यापेक्षा या ठिकाणी जो सीड रेट आहे तो सीड रेट अतिशय कमी त्या ठिकाणी लागतो. देन बीड्स आर बरीड ॲट द टाइम ऑफ पडलिंग. त्याचबरोबर जे बीड्स आहेत जी तण उगलेली असतात ती चिखलणीच्या वेळेस त्या ठिकाणी शेतामध्ये गाडली जातात आणि पूर्णपणे नष्ट होतात. लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्यूस. त्याचबरोबर जे पेस्ट अँड डिसीजचे लॉसेस आहेत ते लॉसेस सुद्धा या ठिकाणी रिड्यूस होतात. तर या ठिकाणी वेट मेथड और वेट कल्टिवेशन ही पूर्णपणे पाण्यामध्ये आहे, पूर्णपणे लाईफ स्पॅन मध्ये पॅडीच्या त्या ठिकाणी स्टँडिंग वॉटर त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावं लागतं. देन इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड. इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड जी आहे तर त्यामध्ये दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ अश्युअर्ड वॉटर सप्लाय. आता या ठिकाणी
ही जापनीज मेथड जी आहे, तर त्या ठिकाणी अश्युअर्ड वॉटर सप्लाय ज्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी ही मेथड वापरली जाते. फार्मर्स कॅन अडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्स अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर्स. त्याचबरोबर फार्मर्स या ठिकाणी प्लांट प्रोटेक्शनच्या मेजर्स फॉलो करतात. अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर, जास्त प्रमाणात खतं या ठिकाणी टाकली जातात, कारण वॉटर सप्लाय हा कंटिन्यू त्या ठिकाणी असतो. Seedlings are grown on raised beds and 3 to 4 seedlings are transplanted at each spot in rows. तर या ठिकाणी जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग्स त्या ठिकाणी रेज्ड बेड वरती गादी वाफ्यावरती तयार केले जातात आणि 3 ते 4 सीडलिंग्स म्हणजे 3 ते 4 रोपं जी आहेत ती रोपं एका ठिकाणी लावली जातात आणि अशा पद्धतीने असं नियंत्रित लागवड पद्धत इंटेन्सिव्ह असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा जापनीज मेथड सुद्धा याला म्हटलं जातं. इट रिक्वायर्स लेस सीड रेट अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. ह्या मेथड मध्ये लेस सीड रेट लागतो, कमी बियाणं लागतं आणि क्रॉप स्टँड युनिफॉर्म असतो. शेतामध्ये आपण लावल्यानंतर एकसारखी त्या ठिकाणी वाढ झालेली पीक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. These are the 4 methods of cultivation: dry cultivation, semi-dry cultivation, wet cultivation, and intensive or Japanese cultivation method. Then next point is preparatory tillage of paddy crop. Paddy crop मध्ये आपण काही पूर्व मशागत करतो. त्यामध्ये give one summer plowing. उन्हाळ्यामध्ये एक नांगरणी त्या ठिकाणी घ्यायची आहे. Then crush the clods with the help of Norwing harrow. त्यानंतर नॉर्वेंग हॅरो जो आहे त्या ठिकाणी कुळव वापरून त्या ठिकाणी जी ढेकळं आहेत ती ढेकळं त्या ठिकाणी फोडली जातात. देन कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. त्यानंतर शेतामधले स्टबल्स, दसकट वगैरे जी आधीच्या पिकाची शिल्लक आहे ती त्या ठिकाणी गोळा करून नंतर जाळून टाकायची आहे. देन गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग. त्यानंतर 2 ते 3 क्रॉसवाईज हॅरोइंग घ्यायचे आहेत. 2 ते 3 उभी आणि आडवी त्या ठिकाणी हॅरोइंग करायचे आहे, म्हणजे कुळवणी त्या ठिकाणी करायची आहे. देन कंपोस्ट FIM इज ऍडेड बिफोर लास्ट हॅरोइंग. त्यानंतर शेवटच्या हॅरोइंगच्या वेळेस आपण त्या ठिकाणी शेणखत आणि किंवा कंपोस्ट हे त्या ठिकाणी शेतामध्ये टाकायचं आहे शेवटच्या कुळवणीच्या वेळेस. तर हे झाले प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्व मशागत. देन सीझन अँड टाइम. आता याचे पॅडीला लागवड करण्यासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी 4 सीझन आहेत. पहिला सीझन अस और अँटमन पॅडी. अस और अँटमन पॅडी. टाइम ऑफ सोईंग इज मे टू जून. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये रिकाम्या जागांसाठी यावरती प्रश्न विचारला जातो. अस और अँटमन पॅडी सोईंग टाइम मे टू जून. देन अमन और विंटर पॅडी जून टू जुलै. अमन और विंटर पॅडी जून टू जुलैला त्या ठिकाणी सोईंग केलं जातं. देन बोरो और स्प्रिंग पॅडी. बोरो और स्प्रिंग पॅडी डिसेंबर टू जानेवारी मध्ये त्याचं लागवड केली जाते. देन समर पॅडी म्हणजे उन्हाळी भात त्याला म्हटलं जातं. समर पॅडी फेब्रुवारी टू मार्च मध्ये त्या ठिकाणी लागवड केली जाते. तर हे 4 सीझन त्या ठिकाणी आहेत: अस, अमन, बोरो अँड समर पॅडी. अस मे टू जून, अमन जून टू जुलै, बोरो डिसेंबर टू जानेवारी, समर फेब्रुवारी टू मार्च. देन सीड रेट पर हेक्टर ऑफ पॅडी क्रॉप. तर सीड रेट जे आहे त्याला बियाणं किती लागतं, तर हे बियाणं या ठिकाणी 4 मेथड मध्ये आपण त्याची लागवड करतो वेगवेगळ्या. त्यामध्ये ट्रान्सप्लांटिंग, ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग आणि डिबलिंग या 4 मेथड आहेत. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, तर आधी आपण रोपं तयार करायची आणि ती नंतर आपण 1 महिन्यानी किंवा त्याचा विशिष्ट कालावधी झाल्यानंतर ती आपल्या मुख्य शेतामध्ये आपण लागवडीसाठी नेत असतो. ट्रान्सप्लांटिंग चा जो सीड रेट आहे तो 25 to 40 kg पर हेक्टर, 25 ते 40 kg प्रति किलो बियाणं त्या ठिकाणी एका हेक्टरसाठी
लागतं. देन ड्रिलिंग म्हणजे काय करतात, तर त्यामध्ये सीड ड्रिलचा वापर करून डायरेक्ट पेरणी केली जाते. सीड रेट रिक्वायर्ड 60 to 70 kg पर हेक्टर. 60 ते 70 किलो बियाणं प्रति हेक्टरी त्या ठिकाणी आवश्यक असतं. देन ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, तर हाताने आपण शेतामध्ये बियाणं फेकतो. दिस रिक्वायर्ड 80 to 100 kg पर हेक्टर ऑफ सीड्स. 80 ते 100 किलो बियाणं त्या ठिकाणी त्याचं आवश्यक असतं. देन डिबलिंग म्हणजे काय, तर हातानं त्या ठिकाणी आपण बिया टोकायच्या आहेत. दिस रिक्वायर्ड 50 to 60 kg पर हेक्टर ऑफ सीड्स. 50 ते 60 किलो त्या ठिकाणी प्रति हेक्टरी बियाणं ते आवश्यक असतं. देन सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट ऑफ पॅडी. सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज. सीड जे आपण सिलेक्ट करणार आहे, तर ते हाय यील्डिंग व्हरायटीजचं असलं पाहिजे. जे सीड्स आपण सिलेक्ट केलेलं आहे, तर ते हाय यील्डिंग व्हरायटी असली पाहिजे, जास्त उत्पादन देणारी असली पाहिजे. देन इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. त्याचबरोबर ते क्लीन असलं पाहिजे, ते स्वच्छ त्यामध्ये असलं पाहिजे. त्यामध्ये कुठलेही इतर तणांच्या बिया किंवा इतर कुठल्याही बियाण्याचं त्याच्यामध्ये मिक्सचर नसलं पाहिजे. अँड व्हायबल मीन्स काय, तर त्याची उगवण क्षमता किंवा उगवून येण्याची क्षमता चांगली असली पाहिजे. देन सीड शुड बी soaked in 1% KCl solution for 12 hours to improve germination. त्यामध्ये सीड जे आहे, तर ते 1% पोटॅशियम क्लोराईड या सोल्युशन मध्ये 12 तास त्या ठिकाणी सोक करायचे आहेत, भिजवायचे आहेत. त्यामुळे काय होईल, तर त्याचं जर्मिनेशन चांगलं होईल, जर्मिनेशन वाढेल. द सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राइन सोल्युशन टू प्रिव्हेंट ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज. त्यानंतर ब्राइन सोल्युशन 3% ब्राइन सोल्युशनची ट्रीटमेंट द्यायची आहे. त्यामुळं जे सीड्स आहेत त्यामध्ये असणारे ब्लास्ट आणि ब्लाइट डिसीज असणारे अफेक्टेड जे सीड्स आहेत ते त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करू शकू. देन हॉट वॉटर ट्रीटमेंट 52 डिग्री सेल्सिअस टू 54 डिग्री सेल्सिअस फॉर अँड हाफ अँड हावर टू कंट्रोल डिसीज. तर अर्धा तास 52 ते 54 डिग्री सेल्सिअस तापमान असणाऱ्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी अर्धा तास बियाणं बुडवून ठेवायचं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जे काही डिसीज असतील ते डिसीज त्या ठिकाणी आपण कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीने सीड सिलेक्शन अँड सीड ट्रीटमेंट या ठिकाणी पॅडी क्रॉप मध्ये आपण करणं गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी आपण जो फर्स्ट पार्ट आहे पॅडी कल्टिवेशनचा, त्यामध्ये आपण पॅडीचं बॉटनिकल नेम शिकलो. त्यामध्ये बॉटनिकल नेम ओरायझा सटायवा, फॅमिली ग्रॅमिनी, त्यानंतर ओरिजिन जे आहे, तर ते ओरिजिन मध्ये साऊथ ईस्ट एशिया, त्यानंतर सिलेक्शन त्याचे युजेस आहेत. साऊथ ईस्ट एशिया ओरिजिन आपण पाहिलं. युजेस स्टेपल फूड, then contains carbohydrates, protein, fats, minerals, vitamins. Then rice bran contain 18 to 20% oil. Paddy straw is used as a manuring, mulching, as well as padding material. Then rice bran, paddy husk, stalks are used as a fodder. Inferior quality rice is used as a poultry feed. Rice byproducts, murmure, poha are prepared. Then soil requirements: alluvial to lateritic soil, carlands and basal soils. Then soil should be fertile and well drained. pH should be 5.5 to 7.0. Then climate is tropical climate. Optimum temperature 20 to 37 degrees Celsius. It requires warm and humid climate. Rainfall requirement for rainfed paddy is more than 1000 mm
Then methods of paddy cultivation: dry cultivation, wet cultivation, semi-dry cultivation, intensive, जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. या 4 मेथड त्या ठिकाणी आज आपण अभ्यासल्या आहेत. देन tillage operations: give one summer plowing, crush the clods with the help of Norveng harrow, collect the stubbles and burns, give 2 to 3 crosswise harrowing. Then compost F5 is added before last harrowing. This is the preparatory tillage. Then season and time: us or antemon, May to June; aman or winter paddy, June to July; boro or spring paddy, December to January; then summer paddy, February to March. This is the sowing time of paddy. Then seed rate: transplanting rice 25 to 40 kg, drilling rice 60 to 70 kg per hectare, broadcasting 80 to 100 kg per hectare, dibbling 50 to 60 kg per hectare. Then selection, seed selection and seed treatment: seed should be selected from high yielding varieties. It should be clean and viable. Seed should be soaked in 1% potassium chloride solution for 12 hours to improve germination. The seed is also treated with 3% brine solution to prevent blast and blight disease. बऱ्याच वेळेला रिकाम्या जागेमध्ये हे विचारतात. The seed is also treated with dash dash solution to prevent blast and blight disease. तर 3% ड्राय सोल्युशन हे त्याचं आन्सर आहे. देन हॉट वॉटर ट्रीटमेंट ॲट 52 डिग्री सेल्सिअस टू 54 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ एन आवर टू कंट्रोल डिसीज. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी पॅडीचा फर्स्ट पार्ट या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.